प्रेग्नन्सीमध्ये एम्नियोटिक फ्लुइडची मात्रा उत्तम असणं हे बाळाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं असतं। जर एम्नियोटिक फ्लुइड कमी प्रमाणामध्ये असेल तर त्यावेळी त्याचा परिणाम बाळाच्या विकासावरती होत असतो। आता हे एम्नियोटिक फ्लुइड म्हणजे काय आहे? एम्नियोटिक फ्लुइड म्हणजे गर्भजल। गर्भ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तर त्यावेळी त्याच्या आसपासचं जे पाणी आहे किंवा पाण्यासारखा जो एक द्रव पदार्थ लिक्विड आहे तर त्याला गर्भजल असं म्हटलं जातं। हे जे गर्भजल आहे हे बाळाला प्रोटेक्टेड ठेवतं, सेफ ठेवतं, बाळाच्या विकासासाठी मदत करतं। मग ते बाळाचे मसल्स असू द्या, बाळाचे लंग्स आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, हे उत्तमरित्या काम करण्यासाठी, उत्तमरित्या विकसित होण्यासाठी हे एम्नियोटिक फ्लुइड खूप जास्त महत्त्वाचं असतं। शिवाय हे एक प्रकारचं शॉक ॲब्सॉर्बंट असल्यासारखं आहे, म्हणजे चुकून जरी आईच्या पोटाला वगैरे धक्का लागला तर ते बाळापर्यंत पोहोचत नाही, बाळ हा अगदी सेफ आणि प्रोटेक्टेड राहायला मदत होते। इन केस बाळाला हे एक प्रकारचं कुशन प्रोव्हाइड करतं, बाळाच्या सेफ्टीसाठी हे खूप जास्त गरजेचं असतं। आता बऱ्याचदा स्कॅनमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये आपल्याला समजतं की हे जे एम्नियोटिक फ्लुइड आहे हे कमी झालेलं आहे आणि डॉक्टर त्यावेळी तुम्हाला सांगतात की एम्नियोटिक फ्लुइड वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा। कोणत्या वीकमध्ये किती एम्नियोटिक फ्लुइडची मात्रा असावी याचा एक चार्ट तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसेल, त्यानुसार तुम्ही सोनोग्राफी रिपोर्टमध्ये चेक करू शकता की तुमचं एम्नियोटिक फ्लुइड प्रॉपर आहे की नाही। आता हे एम्नियोटिक फ्लुइड वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला भरपूर असं हायड्रेटेड ठेवायचं आहे। तुमच्या आहारामध्ये दिवसभरामध्ये 3.5-4 लिटर पर्यंत पाण्याचा समावेश हा जरूर करायचा आहे। नॉर्मली आपल्याला असं वाटतं की आपण भरपूर पाणी पितो आहे, परंतु ते पाणी पुरेसं होत नाही। अशा वेळी मोजूनच तुम्हाला पाणी हे पिणं गरजेचं आहे। जेवढं जास्त तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवाल तेवढं जास्त हे एम्नियोटिक फ्लुइड बनायला मदत होईल। नॉर्मल पाणी पिऊ वाटत नसेल तर तुम्ही फळांचे ज्युसेस घेऊ शकता, लिंबू सरबत, ताक किंवा जी रसाळ फळं आहेत ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता। मग ज्यामध्ये टरबूज आहे, कलिंगड आहे किंवा आणखी जे काही ज्यामध्ये भरपूर रस आहे अशी जी फळं आहेत तर त्यांचे ज्युसेस, मिल्क शेक्स किंवा आहे अशी सुद्धा फळं तुम्ही घेऊ शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर अशा रसाळ भाज्यांचा म्हणजे जे भोपळ्याचे प्रकार आहेत, टोमॅटो आहे, पालक आहे, अशा भाज्यांचा सुद्धा भरपूर समावेश जरूर करायचा आहे। आता फक्त खाण्यामुळेच हे लिक्विड जे आहे किंवा हे जे गर्भजल आहे हे वाढणार आहे का? तर नाही, खाण्याबरोबर तुम्हाला आराम सुद्धा करायचा आहे। तुम्ही एक उत्तम आराम करत असाल, छान झोप घेत असाल तरी सुद्धा तुमचं एम्नियोटिक फ्लुइड छान पद्धतीने वाढायला मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्ट्रेस घेणं बंद करायचं आहे।